आता एक मोठी बातमी जी आहे राजधानी दिल्लीमधून। दिल्लीतील शेतकऱ्यांचा मोर्चा 2 दिवसांसाठी आता स्थगित करण्यात आला। शेतकऱ्यांचा मोर्चा 2 दिवस हा शंभू बॉर्डरवरच थांबणार आहे। खरं तर आज संयुक्त किसान मोर्चाची महत्त्वाची बैठक पार पडेल। या बैठकीत आंदोलनासंदर्भात पुढची रणनीती ठरणार असल्याची माहिती कळते। कारण त्यामुळे आता नेमकं काय होतंय, शेतकरी काय कोणती भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर वर्षा मागच्या आठवड्याभरांपासून हा रणसंग्राम सुरू आहे। मागे आपण पाहिलेलं आहे की शेतकरी नेते आणि सरकारमध्ये चर्चा झाली, बैठका झाली, मात्र शेतकऱ्यांचं त्या बैठकाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं समाधान झालं नाही। त्या बैठका फोल ठरल्यात आणि आता पुन्हा दिल्लीतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा 2 दिवसांसाठी स्थगित करण्यात आला। त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच शेतकऱ्यांचा मोर्चा 2 दिवसांसाठी शंभू बॉर्डरवरतीच थांबणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। कारण खरं तर आज संयुक्त किसान मोर्चाची ही महत्त्वाची बैठक असेल। या बैठकीमध्ये आंदोलन पुढे कशा पद्धतीने घ्यायचं किंवा कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं या संदर्भातली पुढची रणनीती ठरणार असल्याची माहिती कळते। शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, त्या मागण्यावर शेतकरी अद्यापही ठाम आहेत। सरकारकडून सर्वात आधी तर हा मोर्चा हे आंदोलन रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।